मित्रांनो, कधी असा अनुभव आलाय का? कोणी तुम्हाला रागाने काहीतरी बोललं आणि तुमचं पूर्ण मन अस्वस्थ झालं. कोणी एक शब्द बोललो आणि आपण 10 शब्द परत बोललो. क्षणभर वाटतं आपण जिंकलो, पण खरंच त्या भांडणानंतर मन शांत राहतं का? नाही, उलट मन अजून जास्त अस्वस्थ होतं. मित्रांनो, आज आपण अशा एका सत्याबद्दल बोलणार आहोत, जे समजलं तर अनेक भांडणं, अनेक तणाव आणि अनेक नाती वाचू शकतात. आणि हे सत्य समजण्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे सुखाची पेरणी भाग 27. चला तर मग मी तुम्हाला आज श्रीकृष्णदेव, अर्जुन आणि बलराम यांची एक छोटी पण खूप गहन गोष्ट सांगणार आहे. एकदा श्रीकृष्ण, अर्जुन आणि बलराम फिरायला निघाले होते. फिरता फिरता ते एका दाट जंगलात पोहोचले. रात्र झाली आणि दुर्दैवाने ते रस्ता चुकले. आजूबाजूला अंधार, भयानक शांतता आणि जंगलातील प्राण्यांचे विचित्र आवाज. तेव्हा त्यांनी ठरवलं की आता रात्री रस्ता शोधण्यात अर्थ नाही. एखाद्या झाडाखाली विश्रांती घेऊ आणि सकाळी निघू. त्यांना एक मोठं झाडही दिसलं, पण जंगलात रात्र असल्यामुळे कोणीतरी जागा राहणं आवश्यक होतं. म्हणून त्यांनी ठरवलं पाळीपाळीने पहारा द्यायचा. सर्वात पहिली पाळी आली अर्जुनाची. अर्जुन जागा राहिला आणि श्रीकृष्ण व बलराम झोपून गेले. पण त्या झाडावर एक भयंकर भूत राहत होतं. ते भूत अचानक खाली आलं आणि अर्जुनासमोर उभं राहिलं. अर्जुन योद्धा होता. त्याने लगेच युद्ध सुरू केलं. जितकं अर्जुन त्या भूताशी लढत होता, तितकं ते भूत अजून मोठं होत होत गेलं. त्याचा राग वाढत होता आणि याची ताकद वाढत होती. आणि काही वेळात अर्जुन पूर्ण थकून गेला. मग पाळी आली बलरामाची. बलराम उठले आणि अर्जुन झोपला. पण ते भूत पुन्हा आलं. आता बलरामाशी युद्ध करू लागले आणि इथंही तेच घडलं. जितकं युद्ध वाढत गेलं तितकं ते भूत अजून विशाल होत गेलं. शेवटी बलरामही थकून गेले. आता वेळ आली श्रीकृष्णदेवांची. श्रीकृष्णदेव जागे झाले. भूत पुन्हा त्यांच्या समोर आलं. पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं. भूत रागाने ओरडत होतं, क्रोधाने थरथरत होतं आणि श्रीकृष्णदेव ते फक्त हसत होते. भूत अजून चिडलं. श्रीकृष्णदेव अजून हसले. आणि आश्चर्य म्हणजे जितकं श्रीकृष्णदेव हसत होते तितकंच ते भूत लहान होत होतं. हळूहळू मोठं भयानक भूत एका छोट्या खेळण्या एवढं झालं आणि श्रीकृष्णदेवानी त्याला सहज पकडलं आणि एका बरणीत बंद करून टाकलं. सकाळ झाली. अर्जुन आणि बलराम उठले. ते भूतांबद्दल बोलू लागले. तेव्हा श्रीकृष्णाने ती बरणी दाखवली आणि म्हणाले, तुम्ही त्याच्याशी जितकं लढलात तितका तो मोठा होत गेला. मी त्याच्याशी शांत राहिलो, हसलो, म्हणून तो छोटा होत गेला. मित्रांनो, ते भूत म्हणजे काय माहीत आहे? समोरच्या व्यक्तीचा राग. हो, कोणी आपल्यावर ओरडत असेल, अपशब्द बोलत असेल, तर आपणही रागाने उत्तर दिलं की त्याचा राग अजून वाढतो. पण आपण शांत राहिलो तर काही वेळाने त्याचाच राग शांत होतो. हे ऐकायला कठीण वाटतं, कारण आपल्या मनाला लगेच उत्तर द्यायची सवय असते. कोणी अरे म्हटलं तर आपण कारे म्हणतो. कोणी एक शिवी दिली तर आपण 10 शिव्या देतो. पण मित्रांनो, एक वेगळा प्रयोग करून बघा. कोणी तुम्हाला मूर्ख म्हटलं तर त्याला उत्तर देण्याऐवजी मनातल्या मनात स्वतःलाच म्हणा, हो, मी महामूर्ख आहे. जर कोणी एक अपशब्द बोलला तर त्याला 10 अपशब्द न बोलता स्वतःलाच ते अपशब्द बोला. हे ऐकायला विचित्र वाटेल, कदाचित कडवटही वाटेल, पण यात खूप मोठं रहस्य दडलं आहे. जेव्हा आपण स्वतःचा अहंकार खाली ठेवतो तेव्हा समोरच्या व्यक्तीचा राग आपोआप कमी होऊ लागतो. कारण भांडणाला 2 लोक लागतात. एक जरी शांत राहिला तर भांडण जास्त वेळ टिकू शकत नाही. आणि विशेष म्हणजे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला स्वतःची चूक जाणवायला लागते. तो विचार करतो, मी एवढं बोललो पण हा शांत आहे, आणि तिथूनच त्याचा राग वितळायला सुरुवात होते. मित्रांनो, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण असणं. ज्याला स्वतःच्या रागावर नियंत्रण आहे तोच खरा शक्तिशाली. मी स्वतः हा अनुभव अनेक वेळा घेतला आहे आणि माझ्यासारख्या अनेक लोकांनीही हे अनुभवलं आहे. फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, हे करताना मनापासून करा, दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनःशांतीसाठी करा. पुढच्या वेळी कोणी तुम्हाला रागाने बोललं तेव्हा लगेच उत्तर देऊ नका. 2 क्षण शांत राहा, हसा आणि स्वतःला विचारा, मी हे भूत मोठं करतोय की छोटं? जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर हा संदेश इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण आजच्या काळात
लोकांना पैशापेक्षा जास्त गरज आहे ती मनःशांतीची. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर विचारासोबत. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.